बातमी आहे नागपूरमधली. नीटची परीक्षा देणाऱ्या नागपूरमधल्या एका विद्यार्थ्याला चक्क अबुधाबीमधलं परीक्षा केंद्र देण्यात आलं. अब्दुल्ला तालिब असं या मुलाचं नाव आहे. काल त्याने ॲडमिट कार्ड डाउनलोड केल्याच्या नंतर हा सगळा धक्कादायक असा प्रकार उघडकीस आलाय. अब्दुल्लाचे वडील डॉक्टर मोहम्मद तालिब यांनी तातडीनं एनटीएच्या हेल्पलाईनवरती संपर्क साधला. त्यानंतर एनटीएनं चूक दुरुस्त केली. अब्दुल्ला याला नागपूरच्या अजनी इथल्या पीएम श्री केंद्रीय विद्यालयामध्ये फेर परीक्षेचं केंद्र दिलं आणि त्याचं नाव ॲडमिट कार्डही जारी केलंय. दरम्यान या घटनेच्या नंतर एनटीएनं स्पष्टीकरण दिलेलं आहे. संबंधित विद्यार्थ्यानं शहर बदलण्याची विनंती केली होती असं एनटीएचं म्हणणं आहे. विद्यार्थ्याच्या रजिस्टर्ड लॉग इन वरूनच ही विनंती करण्यात आली होती आणि सिस्टीममध्ये शहर बदलल्याची नोंद आहे असं देखील एनटीएचं म्हणणं आहे. विद्यार्थ्यानं पुन्हा एकदा विनंती केल्यानंतर त्याला नागपूरचं केंद्र दिलं असंही स्पष्टीकरणामध्ये एनटीएनं म्हटलेलं आहे. ही घटना घडल्यानंतर तो स्ट्रेसमध्ये आहे. आता त्याचा स्ट्रेस कमी करण्याचा आम्ही प्रयत्न करून राहिलो आणि त्याला कसलीही परिस्थितीमध्ये उद्या परीक्षेमध्ये बसवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. आपण यापूर्वी लिगल ऍक्शन घेण्यासंदर्भात बोललो होता. आता सुधारणा करण्यात आली आहे. आता काही तुमची आता काही जरूरतच नाही ना, लिगल ऍक्शनची काही जरूरत नाही, कारण त्याने आमची ऍप्लिकेशनला मान देऊन ते चेंज केलेलं आहे. त्यामुळे आता कोणती लिगल ऍक्शनचा काही प्रश्नच नाही.